अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 भाग 4. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवांना मागील गोष्टीचा विसर पडला वाटते, कारण अद्याप तू व मी अशी भाषा सुरूच आहे. तेव्हा देव म्हणाले, ते असो, मी जे बोलत होतो ते आता नीट अवधान देऊन ऐक. तर अर्जुना, खरोखर सर्व कर्माची उभारणी या बाहेरील 5 कारणांनीच होत असते, तिचा आत्म्याशी संबंध नसतो. आणि ज्या या 5 कारणांच्या योगाने सर्व कर्मे होतात त्यांनाच कर्माचे 5 हेतू असे म्हणतात. या कारणाहून भिन्न जो आत्मा, तो या कर्माचा निमित्त कारण किंवा अपादान कारणही नसतो, किंवा त्याचे कर्मसिद्धीला कोणत्याही प्रकारे सहाय्यही नसते. आकाशात घडणाऱ्या रात्रीचा व दिवसाचा आकाशाशी जसा संबंध असतो, तितकाच शुभ व अशुभ कर्माचा आत्म्याशी संबंध असतो. पाणी, उष्णता व वाफ यांचा वायूशी संबंध घडला म्हणजे ढग जमतात खरे, पण आकाशास त्याची खबरही नसते. अनेक तुकड्यांची केलेली लाकडांची नाव वाऱ्याच्या मदतीने नावाडी पाण्यावर चालवितो, पण त्या क्रियेत पाण्याचा काहीही संबंध नसून ते केवळ जसे उदासीन असते. चाकावर ठेवलेला मातीचा गोळा चाकाला गती दिली असता गोळेपणा टाकून जसा भांड्याच्या रूपाने उतरतो, पात्राच्या आकारास येतो. येथे असा विचार कर की पात्राला आधारभूत असण्या वाचून यात मातीने केले ते काय? ते सर्व कर्तृत्व कुंभाराचेच आहे. हेही असो, आपल्या प्रकाशाने लोकांच्या व्यवहाराला निमित्त होणाऱ्या सूर्याच्या वाट्याला त्या व्यापारापैकी कितीसा भाग आला. त्याप्रमाणे हेतुभूत असलेल्या 5 कारणांकडूनच कर्मवेलीची उभारणी केली जाते. आत्म्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. मोती जसे वेगळे वजन करून घ्यावे लागतात, त्याप्रमाणे या 5 कारणांचे वेगळे असे स्पष्ट विवेचन करू. तसे कर्माच्या कारणांची यथार्थ लक्षणे ऐक. पहिले कारण देह होय असे आम्ही म्हणतो. या देहाला अधिष्ठान म्हणण्याचे कारण इतकेच की भोगता जो जीव, तो सुखदुःखादी भोग्यांसह येथे वास करतो. 10 इंद्रियांकडून रात्रंदिवस कष्ट करून प्रकृतीकडून जी सुखदुःखे मिळवली जातात, ती भोगण्यासाठी देहाशिवाय जीवाला दुसरी जागाच नाही. म्हणून देहास अधिष्ठान असे म्हणतात. 24ही तत्वरूपी कुटुंबाच्या राहण्याचे देह हे घर आहे, आणि या देहात बंधमोक्षाची गुंतागुंत उलगडली जाते. फार काय सांगावे अर्जुना, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3ही अवस्थांना हा देह आधार आहे. म्हणून या देहाला अधिष्ठान असे नाव आहे. आणि कर्माचे दुसरे कारण कर्ता हे समजावे. ज्या कर्त्याला जीवाला चैतन्याचे प्रतिबिंब असे म्हणतात. आकाशातून पडलेल्या पावसाने पृथ्वीवर पाण्याचे डबके बनते, त्यात आकाशाचे प्रतिबिंब पडून ते डबक्याच्या आकाराचे होते. किंवा झोपेच्या भरात राजाला स्वतःच्या ऐश्वर्याचा विसर पडून जसा तो रंगपणा पत्करतो, तसेच स्वतःच्या स्वरूपाची आठवण न राहिल्याने चैतन्यच देह मीच आहे असे मानून देहरूपाने वावरू लागते. अर्जुना, चैतन्याने अशी आपली विपरीत समजून करून घेतली आहे, म्हणजे त्याला जीव असे म्हणतात. त्या आभासरूपी जीवाने देहाबरोबर सर्व गोष्टी संबंधी शपथपूर्वक करार मदार केला आहे. प्रकृती जी कर्मे करते, ती कर्मे मी केली असे जीव भ्रमाने म्हणतो. म्हणूनच जीवास कर्ता असे म्हणतात. दृष्टी एकच खरी, पण पापण्यांच्या केसामुळे जशी ती चवरीच्या केसासारखी चिरलेली दिसते, किंवा घरातील दिव्याचा एकच प्रकाश अनेक झरोक्यातून बाहेर आल्यास अनेक आहे असा वाटतो.
किंवा एकच पुरुष नवरसांचे आविर्भाव दाखवू लागला म्हणजे 9 प्रकारचा वाटतो. तसे बुद्धीचे एकच ज्ञान श्रोतादी भिन्न भिन्न इंद्रियांद्वारा जे बाहेर फाकते. हे नृपनंदना, ती निरनिराळी इंद्रिये हे कर्माचे तिसरे कारण होय. आणि जसे मूळचे एकच पाणी पूर्व पश्चिम दिशांनी प्रवाहित होऊ लागले की त्याला नदी, नद अशी निरनिराळी नावे प्राप्त होतात, तशी प्राणवायूमध्ये शाश्वत असणारी क्रियाशक्ती निरनिराळ्या ठिकाणी वाटली गेली असता निरनिराळी नावे पावते. ती क्रियाशक्ती वाचेत आली की तिला बोलणे म्हणतात व हाताच्या ठिकाणी आली की देण्या घेण्याचा व्यवहार होतो. अरे, पायांची गती ही प्राणवायूचीच शक्ती आहे व मलोत्सर्ग ही क्रिया ही तिचीच. नाभीपासून हृदयापर्यंत ओंकाराची स्पष्टता होत असता तिलाच प्राण असे म्हणतात. मग त्याच शक्तीच्या हृदय देशाच्या वरील व्यापानास उदान कंठस्थ वायू असे नाव प्राप्त होते. तिलाच गुदद्वाराने बाहेर येताना अपान असे म्हणतात व तीच सर्व शरीर व्यापिनी झाली म्हणजे व्यान अशी संज्ञा पावते. सेवन केलेल्या अन्नाचा रस सर्व शरीरात पसरून ती सर्व सांध्यांमध्ये भरलेली असते. अर्जुना, अशा या क्रियानंतर त्याच शक्तीला समान असे म्हणतात. आणि जांभई, शिंक, ढेकर वगैरे जे व्यापार क्रियाशक्ती ते नाग, कूर्म, कृकर इत्यादी उपप्राणांचे होत. अर्जुना, याप्रमाणे हे सर्व एकाच वायूचे खेळ असून स्थानभेदाने त्याला भिन्न भिन्न नावे प्राप्त होतात. वेगवेगळ्या ठिकाणी आपले व्यापार चालविणारी जी प्राणशक्ती ते कर्माचे चौथे कारण जाण. शरद ऋतूसारखा उत्तम ऋतू, त्यात शुद्ध पक्षाचा चंद्र व त्यात पौर्णिमेचा योग जसा उत्तमच होय. अथवा वसंत ऋतू, उत्तम बाग, प्रिय पुरुषाचे सानिध्य वगैरे योग जुळून इतर उपकारांचीही अनुकूलता असावी. अथवा अर्जुना, कमल जसे विकसित झाले की शोभते व त्या विकासात जसा परागाचा उठाव विशेष चांगला. वाणी कवित्वाने मंडित असावी, त्यातही रसिकतेची भर असून त्या रसिकतेमध्ये परतत्वविषयक विचार असावा. त्याप्रमाणे सर्व इंद्रिय वृत्तीच्या ऐश्वर्यात एकटी बुद्धीच श्रेष्ठ होय व उलट तिलाही इंद्रियांच्या अनुकूलतेने शोभा येते. इंद्रिय समुदायाच्या प्रौढीला शोभा देणारी एकच गोष्ट म्हणजे त्या त्या स्थानाच्या देवतांची अनुकूलता ही होय. म्हणून चक्षुरादी, डोळे इत्यादी 10 इंद्रियांच्या पाठीवर आपल्या अनुग्रहासह सूर्यादी देवतांचा समुदाय आहे. हा जो देवतांचा समुदाय ते कर्माचे 5वे कारण होय. हे अर्जुना, तू ध्यानात ठेव. याप्रमाणे तुझ्या बुद्धीला पटेल असे कर्माच्या 5 प्रकारच्या कारणांचे निरूपण केले. आता ज्या हेतूंच्या योगाने ही 5 कारणरूपी खान वाढते व मग सर्व कर्मांची रचना होते, ते 5 हेतू देखील तुला स्पष्ट करून सांगतो. वसंत ऋतू आला असता तो वृक्षवेलींना नवीन पालवी फुटण्यास कारण होतो व त्या पालवीपासून फुलांचे गुच्छ व त्या फुलापासून फळांची उत्पत्ती होते. अथवा पावसाळा ढग आणतो, ढगामुळे वर्षाव होतो व त्या वर्षावामुळे धान्यप्राप्ती वगैरे सुखभोग घडतात. किंवा पूर्वेला अरुणोदय झाल्यानंतर सूर्य उगवून जसा सगळीकडे प्रकाशमय दिवस होतो, त्याप्रमाणे पांडवा, कर्माच्या संकल्पाला मन हे हेतू आहे व असा संकल्प झाला म्हणजे वाचे वाटे त्याचा उच्चार होतो. मग वाणीच्या प्रकाशाने कर्माची वाट स्पष्ट होऊन करता कर्माच्या व्यापाराला लागतो. तेव्हा शरीरातील इंद्रिय समुदाय कर्मादी व्यापाराला हेतू होतात. जसे लोखंड लोखंडानेच घडवावे लागते, अथवा हे कुशाग्र बुद्धे तंतूच्या ताण्यात आडवे तंतू भरीत गेले असता त्या तंतूचेच वस्त्र होते. जसे रत्नाचे पैलू रत्नानेच पाडले जातात, तसे मन, वाचा व देह यांचे कर्म मनादी कारणामुळेच घडते. येथे कर्माला कारणीभूत असणारी वेगवेगळी इंद्रिये हीच त्याला हेतू कशी अशी जर कोणास जाणून घ्यायची इच्छा असेल तर सांगतो, ऐक. असे पहा की सूर्याच्या प्रकाशाला व सूर्यप्रकाशाच्या दर्शनाला हेतू व कारण जसा सूर्यच आहे, किंवा उसाचे एक कांडे जसे दुसऱ्या कांड्याच्या वाढीला हेतू असते,
अथवा वाणीला कार्यक्षम करणाऱ्या वाक्देवतेची सरस्वतीची स्तुती करणे झाल्यास जसा वाणीचाच उपयोग करावा लागतो, किंवा शब्दराशी जो वेद त्याची थोरवी शब्दानेच वेदवाक्यानेच सांगावी, तसे कर्माला शरीरादी इंद्रिये कारणीभूत आहेत हे खरे असले तरी शरीराधिकच कर्माला हेतूही आहेत हेही खोटे नाही. आणि देहादी 5 कर्मकारणांना मन वाचा देहाची जोड मिळाली असता ज्या कर्माची उभारणी होते ते कर्म शास्त्राला मान्य असलेल्या मार्गाला अनुसरून असेल तर हे धनंजया तो योग्य मार्ग असल्यामुळे त्या कर्माला न्याय अगर पुण्यकर्म म्हणतात. ज्याप्रमाणे पावसाच्या पाण्याचा लोट कदाचित भाताच्या शेतात गेला तर तो जिरतो खरा, पण त्यामुळे त्याचा फार फायदा होतो. अथवा कोणी एक रोगाने घराबाहेर पडला पण कर्मधर्म संयोगाने ती वाट द्वारकेची होती, तर त्याला चालण्याचे श्रम तर होणारच, पण ते चालणे व्यर्थ गेले असे म्हणता येत नाही. तसे हेतू व कारण यांच्या योगाने जे आंधळे कर्म घडते तेच जर शास्त्रयुक्त होईल तर त्याला पुण्यकर्म म्हणावे. अथवा जमिनीवर ठेवलेले दूध वर येता येता भांड्याच्या काठावरून स्वाभाविकपणे उतू गेले तर तोही त्याचा व्यय झाला हे अर्थतः खरे असले तरी तात्पर्य तो त्याचा वेच झाला असे होत नाही. तसे शास्त्राच्या संमतीशिवाय केलेले कर्म जर व्यर्थ म्हटले नाही तर चोरांनी नेलेले द्रव्यही दानधर्माकडे लागले असे म्हणावे लागेल. अर्जुना, 52 वर्णाच्या बाहेर कोणता मंत्र असू शकणार? किंवा व्यवहारात मुखावाटे ज्याच्या मुखावाटे 52 वर्ण उच्चारले गेले नाहीत असा कोणता जीव असणार? परंतु त्या मंत्राची रीती अथवा शास्त्रीय वर्णानुक्रम जोवर माहीत नाही तोवर अर्जुना त्या 52 वर्णोच्चारास जसे मंत्रफळ मिळणार नाही, त्याप्रमाणे कारण व हेतू यांच्या योगाने होणारे जे स्वैरकर्म ते जेव्हा यथाशास्त्र घडत नाही तेव्हाही ते कर्मच आहे, परंतु ते कर्म घडणे शास्त्रदृष्ट्या असे म्हणता येत नाही. तो अशास्त्रीय मार्ग असल्यामुळे पापालाच हेतू समजला पाहिजे. हे सत्कीर्तिमान अर्जुना, अशा प्रकारे कर्माच्या 5 कारणास 5 हेतू आहेत. तर सांग बरे, ह्या कारणात अगर हेतूत आत्मा सापडतो काय? ज्याप्रमाणे सूर्य स्वतः रूपविषयक न होऊन रूपास व रूपग्राहक नेत्रास प्रकाश देतो, त्याप्रमाणे आत्मा कर्म किंवा कर्म हेतू न होता कर्माचे प्रकाशन करतो. हे वीरश्रेष्ठा, असे पहा की स्वतः आरसा किंवा त्यातील प्रतिबिंब न होता पाहणारा जसा दोहींना प्रकाश येतो, किंवा पंडुसुता दिवस अथवा रात्र ही दोन्हीही स्वतः न होता केवळ सूर्याच्या अस्तित्वावर घडणारे हे प्रकार सूर्यच करतो असे वाटते, त्याप्रमाणे आत्मा हा कर्म अगर करता काहीही न होता दोहींचे प्रकाशन मात्र करतो. परंतु भ्रमाने देह हाच मी होय अशी ज्याची बुद्धी झाली आहे त्याच्या पलीकडे पोहोचत नाही त्याला आत्मस्वरूपाविषयी मध्यरात्रच म्हटली पाहिजे, गाढ अज्ञानच म्हटले पाहिजे. देहापलीकडे चैतन्य, ईश्वर, ब्रह्म वगैरे काही नाहीच अशी ज्याची ठाम समजूत आहे त्याला आत्माच करता आहे असे निश्चितपणे वाटते. आत्माच कर्म करता आहे अशीही त्याची दृढबुद्धी नसते. मी म्हणतात तो देहच व तो कर्म करता आहे असे तो मानतो, कारण सर्व कर्मातीत व सर्व कर्मांना साक्षीभूत असणारे असे एक आत्मतत्व असून तेच माझे खरे स्वरूप आहे ही भाषाही कानावर घेण्यास तो तयार नसतो. म्हणून अमर्याद असा जो आत्मा तो देहा एवढाच होय असे तो मानतो. यात आश्चर्य कसले? दिवस हीच घुबडाची रात्र नसते काय? हे पहा, ज्याने आकाशातील खरा सूर्य कधी पाहिला नाही तो डबक्यातील पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबासच सूर्य समजत नाही काय? मग तो डबक्यात पाणी साचले म्हणजे सूर्यच उत्पन्न झाला असे समजतो. पाणी हलले म्हणजे सूर्यच हलत आहे व पाणी आटले म्हणजे सूर्याचाच नाश झाला असेही तो मानतो. पहा की झोपी गेलेला मनुष्य जागा झाला नाही तोपर्यंतच त्याला स्वप्न खरे वाटते, अथवा दोरीच्या स्पष्ट ज्ञानाच्या अभावी तिला साप मानून कोणी भ्याला तर त्यात नवलते काय? काविळीचा विकार असेपर्यंत डोळ्यांना चंद्र पिवळा दिसणारच.
अहो, मृगसुद्धा मृगजलाला भुलणार नाहीत असे होईल का? तसा शास्त्र व गुरु ह्यांच्या नुसत्या नावाचा वाराही जो आपल्याला लागू देत नाही व ज्याचे सर्व आयुष्य म्हणजे मूर्तिमंत मूर्खपणा होय, त्याने देहात्मबुद्धीमुळे आत्म्याला जणू देहरूपी जाळेच घातले आहे. ज्याप्रमाणे ढगांच्या गतीचा कोल्हे चंद्र पळत आहे असा आरोप करतात. मग हे अर्जुना, त्याच्या या समजुतीमुळे त्याचा आत्मा देहबंधनात सापडून कर्माच्या बळकट बंधनात पडतो. अरे, असे पहा, बिचारा पोपट नळीवर बसलेला असतो, पण मी बांधला गेलो आहे या दृढ कल्पनेने आपल्या पायाचा पंजा मोकळा असूनही तो ती नळी सोडित नाही. म्हणून निर्मळ आत्मस्वरूपावर जो प्रकृतीच्या कर्माचा आरोप करतो तो कल्पकोटीपर्यंत कर्मबंधनातच राहतो. आता याचे उलट वडवानराला समुद्रात असूनही जसा त्याच्या पाण्याचा स्पर्श होत नाही, त्याप्रमाणे सर्व कर्मे करीत असतानाही ज्याला कर्म स्पर्श करीत नाही, तशा प्रकारे जो कर्म करीत असूनही त्यांच्यापासून अलिप्त असतो, तो खरा कसा जाणावा ते सांगतो. कारण मुक्त पुरुषांच्या स्थितीचा विचार करू लागले असता आपली स्वाभाविक मुक्तता आपल्यास प्राप्त होते. जसे दिव्याच्या प्रकाशाने पाहू गेले असता आपली वस्तू आपल्याला दिसते, अथवा आरसा स्वच्छ करू लागलो की आपलेच दर्शन आपल्याला होते, किंवा मीठ पाण्यात घातले असता जसे पाणीच होते. किंवा हे राहू दे, प्रतिबिंब उलटून जेव्हा पुन्हा बिंबाला पाहू लागले तेव्हा पाहण्याची क्रिया संपून मूळचे बिंबच राहते. आपला अज्ञात आत्मभाव अपरोक्ष व्हावा असे वाटत असेल त्याने संतांच्या स्थितीचा विचार करावा, म्हणजे ते कार्य होते व म्हणूनच नेहमी कीर्तन करावे व चरित्र ऐकावे. तर जशी कातडीच्या डोळ्याला कातड्यात दृष्टी असूनही ती त्याने लिप्त होत नाही, तसा कर्मात असून तो कर्माने लिप्त होत नाही.